तर राम मंदिरात झालेली चोरी हा एक महिनाभर झाला देशामध्ये चर्चेत विषय ठरलेला आहे. मंदिरात होणारी चोरी काही पहिल्यांदाच घडलेली नाही. अशा मंदिरामध्ये घडणाऱ्या चोऱ्या अनेकदा घडलेल्या आहेत, असंख्य स्वरूपात उदाहरण आहेत. पण ज्याप्रमाणे राम मंदिराचं राजकारण रंगलं, त्याचप्रमाणे राम मंदिरातून चोरी झाली या घटनेचं पण राजकारण रंगलं. जेव्हा एखादी गोष्ट राजकारणाच्या केंद्रस्थानी असते, तेव्हा त्या गोष्टीचं राजकारण होणारच. धर्मनिरपेक्ष भारतामध्ये हिंदू धर्माचा आदर धरणे किंवा हिंदुत्वादी राजकारण करणं आणि राम मंदिर निर्माण करणं हे अनेकांना आवडत नव्हतं. पण हिंदूच्या सरदेचा विषय आहे. प्रभू रामचंद्र हिंदूचा आराध्य दैवत आहे. त्याचं राम मंदिर होणं ही सर्व हिंदूंची इच्छा होती. त्या अनुषंगानं राम मंदिर तयार झालं. अनेक शतकांची मागणी, अनेक शतकांचं स्वप्न पूर्ण होत होतं. राम मंदिर निर्माण करण्यासाठी आपला सुद्धा खारीचा वाटा असावा, असं प्रत्येक हिंदू धर्मियांना, भाविकांना वाटलं. आपापल्या कृतीप्रमाणे प्रत्येकाने तिथं आपलं योगदान दिलं. भव्य सुंदर असं राम मंदिर निर्माणही झालं आणि लोकांमध्ये खुशीचं, आनंदाचं वातावरण होतं. लोक भाविक भक्तांना श्रद्धेनं राम मंदिरामध्ये गर्दी करत होते. तिथं जाऊन आपापल्या परीनं भक्तिभावानं काही ना काही अर्पण करत होते. आणि हा श्रद्धेचा चांगला दुरुपयोग करून घेण्याचं काम तेथील काही लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही ट्रस्टी आहेत, काही कर्मचारी आहेत, त्यांचे आरोप झालेले आहेत. राम मंदिरातून जे काही चोरी झाली, जे काही मूल्यवान वस्तू आणि रकमा ढापल्या, ही एक चोरीची घटना आहे. तिच्याकडे चोरीची घटना म्हणूनच पाहावं, त्याच्यामध्ये राजकारण करू नये, अशी सत्ताधारी पक्षांची, सत्ताधारी सरकारी समर्थकांची इच्छा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आहे, दिल्लीमध्ये पण आहे. आणि हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे समर्थक संघटना असतील, लोक असतील, यांना सर्वांना वाटतं की राम मंदिरातील जी चोरी आहे ती चोरीची घटना आहे, त्याचं राजकारण कोणी करू नये. आणि राजकारण करून हिंदू धर्माची प्रतिष्ठा, हिंदू धर्मावर गालबोट लागेल, राम मंदिरावर गालबोट लागेल, अशा पद्धतीचे वक्तव्य विरोधकांनी करू नयेत. कारण आमच्या हिंदूंच्या भावना दुखवतात. पण विरोधकांचं मत आहे की चोरी ही घटना झालेली आहे, एसआयटी स्थापन झालेली आहे. अनेकदा प्रत्येक घटनेमध्ये एसआयटी स्थापन होतात, पण एसआयटीचा जो काही अहवाल आहे तो अहवाल प्रसिद्ध होत नाही. आणि अनेकदा एसआयटीला सत्य सापडत नाही किंवा सत्यापर्यंत एसआयटी पोहोचत पण नाही. आणि कधी एसआयटीला जरी सत्य सापडलं तर ते प्रसिद्धही केलं जात नाही, लोकांपुढे आणलंही जात नाही. ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं राम मंदिराचं राजकारण केलं, त्यामुळं राम मंदिरात झालेल्या चोरीचं राजकारण करणं साहजिकच आहे. आणि विरोधकांना आता सरकारी पक्षावर हल्लाबोल केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे आणि सरकारी पक्षावर किंवा सरकारवर, उत्तर प्रदेशचं सरकार असेल किंवा केंद्र सरकारचं सरकार असेल, याच्यावर हल्ला करायचं काय कारण आहे? तर जे काही ट्रस्ट निर्माण झालं, त्या ट्रस्ट हे सरकारने निर्माण केलेले आहे. सरकारचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत. आणि जे काही भारतीय जनता पार्टीचं सरकार आता दोन्ही ठिकाणी आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने हे ट्रस्ट निर्माण केलेले आहे, तो नेमलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडं बोट दाखवलं जात आहे. पण जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी हिंदू धर्मासाठी, आपल्या देशासाठी विघातक आहेत, म्हणजे राम मंदिराचं राजकारण करणं हे जितकं विघातक आहे, तितकंच राम मंदिरातून चोरी झालेल्या घटनेचं गलिच्छ राजकारण करणं ही निंदनीय आहे. परंतु लोकांच्या श्रद्धेचा
कसा दुरुपयोग करून घेणे आणि त्याच्यावर आपली पोळी कशी शेकून घेणे हे राजकारत्यांना चांगलं कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळं विरोधकांमध्ये आता गुदगुल्या होत आहेत. तर जे काही सरकारी पक्ष आहेत त्यांना मात्र हे धर्मसंकट वाटते आहे. आणि त्याच्यामुळं झाकलीमूठ 1.25 लाखाची म्हणजे जास्तीत जास्त हे प्रकरण चर्चेत न राहावा असा प्रयत्न सरकारी पक्षातून करता येत आहे. मंदिराचं राजकारण करणं हीच वृत्तीचं लक्षण आहे. म्हणजे श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं राजकारण करणं, लोकांच्या श्रद्धेशी आपल्या राजकारणाशी जोडणं आणि सत्तेच्या शिड्या चढत जाणं हे जसं दुष्कर्म आहे, तसंच रामी मंदिरात जे श्रद्धेभावानं देणग्या दिल्या, मूल्यवान वस्तू भाविक भावानं लोकांना अर्पण केल्या, त्या चोरणं, त्या ढापणं हे दुष्कर्मच आहे. पण एखादी चोरीची घटना फार बोंबा म्हणून सांगणं आणि एकंदरीत सर्व धर्मावरच धर्माच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर श्रद्धेवर घाला घालणं ही उचित नाही. पण विवेकशील माणसानं नेमकं ह्या साऱ्या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण आपला विवेक जागृत ठेवणं आता फार गरजेचं आहे. आणि राजकारण आता फार खाली घसरत चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.